साहब का आगमन होता हुआ स्वागत है। तशरीफ रखिए हमारे अतिथि मंच पर। विजय सिंह साहब आपका तहे दिल से हार्दिक स्वागत। तो चलिए दोनों टीमों के कप्तान, रोशन 11 के कप्तान हमारे साथ जुड़ चुके हैं। विजय लायंस 11 टीम के कैप्टन आइए तुरंत जल्दी प्लीज। चलिए टॉस यहां पर किया जाएगा। हमारे संदीप नाना, स्वागत है आपका। इनविटेशन क्यों देना पड़ता है पता नहीं, लेकिन श्रीमान श्रीपत मात्रे सर स्टैंड से आनंद लेते हुए थे। चलिए संदीप नाना आइए, आपके शुभ हाथों से हम करेंगे इस महत्वपूर्ण मुकाबले का टॉस। विनर वर्सेस विनर ये मुकाबला हम देखेंगे। और चलिए बात करेंगे तो यहाँ पर एक तरफ होल्डर और दूसरी तरफ विजय लायंस 11 टीम के कप्तान। ये आखिरी कॉल होगा आपको, वरना आपके लिए 2 गेंदों की पेनल्टी होगी, याद रखिए। चलिए मैन ऑफ द मैच का खिताब मिला था, थोड़े चेंज करने गई थी टी शर्ट, क्योंकि कंपलसरी मैन ऑफ द मैच की टी शर्ट पहन के आपको खेलना है, याद रखिए। यस, होल्डर डर गए, उन्हें लगा कि अभी तुरंत पेनल्टी मिलेगी। चलिए अगला मुकाबला लूजर लूजर होगा। कॉल होल्डर करेंगे। हेड्स इज द कॉल फ्रॉम होल्डर एंड टेल्स इट इज। टॉस जीता है आशिक, डिसीजन यस गेंदबाजी का। ढेर सारी शुभकामनाएं आपको मुकाबले के लिए। दैट्स द फ्रॉम द टॉस बॉक्स। विजय लायंस 11 won the toss and they elected to bowl first। और दोस्तों बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया है रोशन 11 इस टीम को। आप देख रहे हैं लोढ़ा हेवन क्रिकेट क्लब आयोजित लोढ़ा हेवन प्रीमियर लीग 2026। ये 7वां सीजन इस प्रतियोगिता का। स्टे ट्यून विद UTC लाइव यूनिवर्सल टेनिस क्रिकेट। थैंक यू। तो चलिए विनर वर्सेस विनर 5 ओवर का मुकाबला होगा। याद रखिए फील्डिंग आपने चूज की है विजय लायंस 11। और याद है ना आपको इस प्रतियोगिता के नियम, सभी खिलाड़ियों को खिलाना होगा आपको। ये इंपॉर्टेंट नियम इस प्रतियोगिता का। अब से आगे मुकाबले 5 ओवर के होंगे, याद रखिए। चलिए तुरंत मैदान के अंदर विजय लायंस 11। यस, मेन एंट्री में से आपको अंदर आना है, याद रखिए। दोनों टीमें जैसे मुकाबले को होगी शुरुआत। आइए कमेंट्री बॉक्स में थोड़ा करते हैं तब्दीली परिवर्तन और सुनते शाहपुर तालुके से बिलोंग करते हैं, लेकिन आज महाराष्ट्र की ढेर सारी प्रतियोगिता में जिनकी बेहतरीन कमेंट हम सुनते हैं। साथ ही साथ देखिए एक बेहतरीन मशहूर मराठी कमेंटेटर हमारे साथ जुड़ चुके हैं फिर एक बार, सोमनाथ जी खाड़े सर। स्वागत है आपका कमेंट्री बॉक्स में सोमनाथ जी खाड़े सर। चला फिल्डिंग लावून घ्या। चला मित्रांनो फिल्डिंग लावून घ्या। सामना 5 षटकांचा असेल। दोन्ही संघाचे कर्णधार सूचना लक्षात घ्या। विजय 11 विपक्ष रोशन 11 असा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू होतोय। दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देतोय। धन्यवाद, थँक्यू सो मच। मराठी हिंदी मधनं अप्रतिम समालोचन आपण ऐकताय। अतिशय फार मोठी जिम्मेदारी ज्यांच्या खांद्यावरती या संपूर्ण स्पर्धेची गेली 6 पर्व राहिली आहे आणि ज्यांच्या माध्यमातून इथे येण्याचा योग आला, आमचे समालोचक मित्र प्रथमेशजी ठाकूर सर रात्रीच धडाकेबाज मध्ये हंगामा करून आलेत आणि सकाळी 7 वाजता घरी आल्यानंतर पुन्हा एकदा 7:15 वाजता फ्रेश होऊन पुन्हा मैदानावरती
बरोबर टायमामध्ये रिपोर्टिंग केलं. 24 तास 24/7 ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या सेवेत असणारं हे व्यक्तिमत्व आहे. धन्यवाद, थैंक यू सो मच प्रथमेश जी ठाकुर सर. अब जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. चला फिल्डिंग लावून घ्या मित्र. चला मित्रांनो फिल्डिंग लावा. विजय 11 संघ आपण फिल्डिंग लावून घ्या. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. सामना 5 षटकांचा असेल. सामना हा 5 षटकांचा असेल. सूचना लक्षात घ्या. अतिशय महत्त्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. सामना 5 षटकांचा. पहा मित्रांनो, मैदानाच्या बाहेर जे जुने चेंडू जातात ते लगेच पंचांकडे जमा करा. जे जुने चेंडू आपल्याकडे असतील ते सर्व चेंडू जमा करा, कारण जुन्या चेंडूंचा खूप शॉर्टेज या ठिकाणी होतोय. चला मित्रांनो, सामना सुरू करा, कारण जवळजवळ घड्याळामध्ये जवळजवळ 1:30 वाजतायत. 1:28 झालेले आहेत. अजून आपण इथून पाहिलं तर 4 सामन्यांचं पूर्ण शेड्यूल बाकी आहे. या अनुषंगाने काळजी घ्या. 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटं दिली जातील. जर झाली नाही तर शेवटच्या षटकासाठी एक अतिरिक्त प्लेयर तुम्हाला 30 मध्ये घ्यावा लागेल. बरोबर 1:28 आपण मॅचला सुरुवात करत आहोत. सलामीची जोडी मैदानात बॅटिंग करण्यासाठी सज्ज होतीये. थोडं फंबल. सलामीची जोडी बॅटिंग करत असताना दोन्ही आघाडीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. संकेत आणि अनिकेत. स्ट्राइक वरती होल्डर, ज्याला या अगोदरच्या मॅचचा सामनावीराचा किताब मिळाला. इथे समोरच्या दिशेला फटका लाजवाब पाहायला मिळतोय. दूरवरनं फिल्डर आलाय. चेंडूला एका टप्प्यावरती अडवलं, फेकलं. एक सिंगल मिळेल. एक सिंगलच्या साथीनं इथे धावफलकाला सुरुवात केली आहे. श्री गणेशा केला. आजचा दिवस अतिशय डामडौलात आपण सकाळच्या सत्रामध्ये सुरुवात केली. LPL लोढा हेवन प्रीमियर लीग 2026. कल्याण डोंबिवली ग्रामीणचं क्रिकेट अलीकडे आपण पाहत असाल तर भरपूर मानाच्या, अभिमानाच्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धा या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेटला खऱ्या अर्थानं ग्लॅमरस स्वरूप देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर कल्याण डोंबिवली ग्रामीणचा विचार आपण आवर्जून करतो. कल्याण डोंबिवली ग्रामीणनं जे ग्लॅमर ग्रामीण क्रिकेटला दिलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं सुरुवात झाली संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण देशभर त्याचं अनुकरण केलं गेलं. आणि कल्याण डोंबिवली ग्रामीणच्या क्रिकेटचं अनुकरण करत असताना आजच्या मितीला तुम्ही पाहताय तर संपूर्ण देशभर, जगभर ग्रामीण टेनिस क्रिकेटला आलेलं एक मोठं ग्लॅमरस आणि व्यापक स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं.
प्रत्येक मैदानावरती तुम्ही ज्या वेळेला जाल त्यावेळेला या गोष्टींची चर्चा होत असते. उंच गेलाय चेंडू, झेल टिपण्याची सुवर्ण संधी आणि हा सुंदर झेल सीमारेषेवरती टिपलाय. फलंदाज क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये 440 चा झटका संकेतच्या रूपाने लागलाय. पहिला फलंदाज बाद. होल्डर इज गॉन. ज्याचं राजपण कालपण आजपण आणि उद्या पण राहणार. थँक्यू सो मच. आजचा दिवस छत्रपती शिवरायांचा गुणगौरव सातत्यानं आपण करतोय कारण आज आपल्या राजाची जयंती. तुम्हा सर्वांसाठी भाग्याचा दिवस, सोन्याचा दिवस आणि साजरा झालाच पाहिजे. विकेट मिळाली आहे. इथे कट केलंय. कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डर त्या ठिकाणी जाऊन अडवतोय. 30 यार्डमध्ये सिंगल मिळेल. एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. विनर विनर या दोन संघांच्या दरम्यान चाललेली मॅच एका संघाला परास्त केलं. त्यानंतर मैदानावरती उतरलेल्या दोन टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूनं रोशन 11, दुसऱ्या बाजूनं टीम मैदानाच्या आतमध्ये विजय 11. बिग फाईट मॅच. इथे पुन्हा एकदा कट केलंय. कव्हर पॉइंटच्या मधनं अगदी आपण पाहतोय तर गॅप बरोबर मिळाला होता. मात्र सुंदर फिल्डिंग. कव्हर आणि पॉइंटचा आपण विचार केला तर अगदी जवळ जवळ तिथे तैनात केलेत. गोलंदाज गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आशिक. त्याला माहिती आहे निश्चित त्या ठिकाणी फिल्डिंग टाईट केली आहे. बरोबर आपण पाहताय पॉइंट आणि कव्हर बाजूला उभे केलेत. एक्स्ट्रा कव्हर खाली आहे. लाऊड अपील करतायत. पंचांकडे दाद मागतायत. चांगली गोलंदाजी आशिकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय आणि धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 4 धावा धावफलकावरती. एक षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 1 बाद 4 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगल्या दर्जाचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या माध्यमातून सकाळच्या 17 पासून आपण पाहताय. एक संघाला परास्त केलं, एका संघाला हरवलं आणि त्यानंतर आपल्या वैयक्तिक दुसऱ्या सामन्यामध्ये एकमेकांशी 2 हात करतायत. विनर विनर असा सामना विजेत्या संघांच्या दरम्यान. बिग फाईट मॅच. चांगला मुकाबला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं संपलं. कॉम्बॉक्स एंडकडनं हे पहिलं षटक आशिकनं हाताळलं. 4 धावा फक्त खर्च केला. इथून विचार करावा लागेल बॅटिंग करत असताना अनिकेत आणि दुर्गेश. गोलंदाजी मार्कवरनं मयूर ओव्हर नंबर 2 साठी सुरुवात करेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात. बॉलर तयार होतोय. जिम्मेदारी खांद्यावरती. पहिल्या षटकात 4 धावा. गोलंदाजी करत असताना आशिकला आपण पाहिलं. इथे विवरचना पुन्हा एकदा थोडीशी बदललेली तुम्हाला पाहायला मिळतीये. विकेट कीपर शॉट, थर्डमॅन शॉट, फाईन लेग शॉट, स्क्वेअर लेग. समोर मिड ऑफ पाहायला मिळतोय. 30 यार्डमध्ये सीमारेषेच्या जवळ चेंडूला पकडलं. डायरेक्ट फेक करतायत आणि या दरम्यान आपण पाहताय तर 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या. चांगल्या पद्धतीची विवरचना. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. 5 षटकांची मॅच. मयूर गोलंदाजी करतोय. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहताय जवळ 1:30 वाजून गेलाय. मात्र आपण पाहत असेल या मैदानाचं वैशिष्ट्य राहिलंय. चर्चा होत राहील. चेंडू हवेत गेलाय. झेलची सुवर्ण संधी. सुंदर जजमेंट. दूरवर जाऊन अगदी आपण पाहताय कठीण झेलला सोपं केलं. झेल टिपलाय आणि खेळ संपलाय. धक्का क्रमांक 2 लागलाय बॅट्समन अनिकेतच्या रूपानं. फलंदाज बाद.
ओव्हर नंबर 2 मध्ये मयूर गोलंदाजीसाठी आला. पहिल्या बॉलवर 2, त्यानंतर विकेट मिळाली. फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर जात असताना झटका मिळाला. आता मात्र इथून कशा पद्धतीनं डाव सावरायचा आहे, डावाला लागलेलं खिंडार आणि हे खिंडार कशा पद्धतीनं भरलं जाईल, इथून कशा पद्धतीनं डाव सावरला जाईल, धावा बनवल्या जातील. बॅटिंग करत असताना प्रश्नचिन्ह पडला आहे. बॅटिंग करतायत स्ट्राईकवरती खेळाडू तयार. प्रथमेश लेफ्ट हँडेड बॅटर. पाहिलं जाईल, चेक केलं जाईल, ऑप्शनच्या जास्त बाहेर. अंपायर डिसिजन यस, इट इज वाईड बॉल. अवांतरची खून केली जात आहे. एका धावेची मदत मिळेल, स्कोर कार्ड पुढे सरकेल. एक धावेच्या मदतीनं 7 वरती, 7 ऑन द बोर्ड. 7 धावा इथे धावफलकावरती आहेत. दुसरा षटकाचा खेळ इथे मार्गस्थ असताना पहिल्या षटकात 4 आल्या. त्यानंतर ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. बॉलर पुन्हा एकदा तयार. मयूरचा हा चेंडू इथे आपण पाहताय स्विच इट अटेम्प्ट. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाहीये. संघ अडचणीत आहे. अडचणीच्या वेळेला अशा पद्धतीचे रिस्की फटके खेळणं कितपत योग्य आहे हा सुद्धा एक प्रश्न आहे. इथे आपण पाहताय तर स्विच इट अटेम्प्ट आणि निश्चित आलाय डॉट. चांगली गोलंदाजी मयूर करतोय. या मॅच मध्ये त्यानं इम्प्रेस केलं. पहिल्या षटकात फक्त 4. त्यानंतर ओव्हर नंबर 2 मध्ये आपण पाहताय सुरुवातीलाच मयूरनं एक झटका दिला आणि त्यानंतर स्ट्राईक वरती प्रथमेश लेफ्टी. इथे फुलटॉस मिळाला पायावरती, जबरदस्त फ्लिक केलाय. शॉट फाईन लेगला पार करत असताना धन 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 करत सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. क्रॅकिंग फटका. 4 धावा मिळत आहेत, स्कोर कार्ड वरती जोडल्या जात आहेत. प्रथमेशच्या बॅटमधनं आलेला हा चौकार. प्रथमेश नाम नाही ब्रँड आहे. मैदानाच्या आतमध्ये लेफ्टी प्रथमेश, मैदानाच्या बाहेर आमच्या सोबत एक प्रथमेश मात्र इथे ऑप्शनच्या बाहेर सरकलाय आणि हा झटका मिळालाय. दांडी 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 गुल. पुकार त्यानं ठोकला होता मात्र इथून त्याला मैदान सोडावं लागलं. ऑप्शनच्या जास्त बाहेर जाऊन शफल अक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, ओव्हर कॉन्फिडन्स इथे पाहायला मिळाला आणि अगदी आपण पाहताय तर दांडी गुल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. बॅट्समनचं नाव कळवा. आकाश, उजव्या हाताचा फलंदाज आकाश आलाय. प्रथमेश बाद झाल्यानंतर इथे आकाशवरती जिम्मेदारी. मयूरनं मात्र एक चौकार खाल्ल्यानंतर काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. मयूर टू आकाश. लोवर फुलटोज समोरच्या दिशेला टोलावलंय. फिल्डर आहे लॉंग ऑन वरती. एक टप्प्यावरती पकडलं, फेकलं, एक सिंगल मिळेल. एक सिंगल आणि त्यानंतर दुसरा धावेसाठी झाले आणि अतिशय दर्जेदार रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळत आहेत, स्कोअर कार्ड वरती जोडल्या जातील. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जमल्यात 13-13.
मध्ये आपण सर्वजण आहोत. प्रेक्षक राजा सुद्धा मैदानाच्या चारी बाजूला दाटी वाटीनं गर्दी करून या ठिकाणी एन्जॉय करतायत. जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे सावलीचा आश्रय घेऊन आणि मैदानाच्या चारही बाजूला आपण पाहताय अतिशय दर्जेदार चाललेला हा क्रीडा सोहळा. ओव्हर नंबर 3 आशिक आलाय. पहिलाच बॉल अगदी आपण पाहताय तर खोलवर टप्प्याचा. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाहीये. निर्धाव आलाय. कुठल्याही प्रकारे बॅट्समनला संधी देत नाहीये हात खोलण्याची. फुलर लेनचा चेंडू जागेवरनं खडे खडे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. नेक्स्ट बॉल टप्प्यात परफेक्ट कार्यक्रम. जसा बॅट वरती आलाय दूर चेंडू जाऊन पडलाय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. सरच्या रूपानं धावफलकाला गती प्राप्त करून देत आहेत दुर्गेश. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेला जबरदस्त ड्राईव्ह. पायाच्या साह्यानं चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला आणि पायाला लागल्यानंतर चेंडूची गती डबल वाढली. सीमारेषेच्या बाहेर चेंडू रवाना. षटकारानंतर हा चौकार. वरती हल्ला चढवलाय. बॅटिंग करत असताना स्ट्राईक वरती फलंदाज तयार दुर्गेश टू आशिक असा सामना. पहिला बॉल आपण पाहिला. पहिल्या बॉलवर डॉट, त्यानंतर सिक्सर. इथे चौकार. स्ट्राईकवर फलंदाज तयार. इथे पुन्हा एकदा ऑफ साईडला सरकला. ऑन साईडला आडव्या बॅट कडक हिट. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर चेंडू रवाना. धावा मिळतील 4. चौकार. $350 वर्षापूर्वी मगाशीच प्रथमेश सरांनी सांगितलं 16व्या वर्षी रक्ताचा अभिषेक करून आणि स्वराज्याचं तोरण बांधलं. म्हणूनच आज मोकळा श्वास आपण सर्वजण घेत आहोत. आपल्या राजाची जयंती आहे. गाणं वाजलंच पाहिजे आणि शिवजयंती साजरी झालीच पाहिजे. छत्रपती शिवजयंतीच्या पुनश्च एकदा आपणा सर्वांना दुपारच्या सत्रामध्ये शुभेच्छा. इथे आपण पाहताय आशिकनं केलं कमबॅक. आशिक मार जरूर खाएगा लेकिन वापस आएगा.
धावा त्यानं बनवल्या, विकेट सुद्धा मिळवली आणि निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय तर षटक क्रमांक 4 ला होते सुरुवात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे उंच गेलाय, झेलची सुवर्ण संधी, पकडेल का कॅच? यस, पकडलाय झेल आणि संपलाय बॅट्समन आकाशचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. तिथं 5वा फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. अर्धा संघ जरूर तंबूच्या आश्रयाला गेलाय. धावफलकावरती 29 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहे. 29 ऑन बोर्ड, 29 धाबा धावफलकावरती. नवीन बॅटर मैदानात बॅटिंग करण्यासाठी अंकित आलाय. नंबर 7 वरती त्याला फलंदाजी करावी लागेल. लोअर मिडल ऑर्डर, इथे फटका पुन्हा फसलाय. होम डिलिव्हरी विदाउट ओटीपी, झेल टिपलाय. फलंदाज क्रमांक 6 मैदानाच्या बाहेर. बॅट्समन अंकित शून्याचा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर. 1 मोर डाऊन. आशिकच्या धावा भरपूर षटकामध्ये पाहायला मिळाल्या. त्यानंतर त्यानं कमबॅक केलं. इथे आपण पाहताय एजाज त्याला कव्हर अप करण्यासाठी आलाय आणि सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट त्याला मिळाल्यात. ही इज ऑन हॅट्रिक. शिवमला साथ देण्यासाठी अविनाश मैदानाच्या आत बॅटिंग करण्यासाठी आलाय. हॅट्रिक बॉल घेऊन गोलंदाज एजाज तयार. इथे सुद्धा फटका फसलाय. हॅट्रिक कंप्लीट होईल का यासाठी प्रयत्न केले जातील. पकडलाय झेल आणि या ठिकाणी हॅट्रिक कंप्लीट झालेली आहे. लोढा प्रीमियर लीग 2026च्या 6व्या पर्वाची पहिली हॅट्रिक एजाजच्या माध्यमातून कंप्लीट. अभिनंदन. सातत्याने या ठिकाणी आपण करतो आहोत. जबरदस्त गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळाली. हॅट्रिक कंप्लीट केली आहे. व्हॉट अ बॉलिंग बाय एजाज. न्यू बॅटर. इथे सुद्धा डॉट. फलंदाजाचं नाव कळवा. बॅटिंग करण्यासाठी फलंदाज आलाय. शुभम आलाय. इथे युवा यंगस्टर बॅट्समन वरती जिम्मेदारी. सलगच्या 3 बॉलवरती 3 विकेट. काय कमबॅक केलं. जबरदस्त कमबॅक आशिकनं केलं. त्यानंतर इथे आपण पाहताय तर एजाजनं हॅट्रिक संपादित केली. त्यानंतर हे 2 डॉट 5 चेंडू फेकलेत. आजच्या दिवसामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा सुद्धा भरपूर येत आहेत एका बाजूनं. दुसऱ्या बाजूनं आपण हॅट्रिक सुद्धा पाहिली आहे. आज मेडन षटक इथे पाहायला मिळेल का पहिलं. बॉलर तयार. एजाज. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. बॅटची कडा, विकेटच्या मागे झेल आणि 4 विकेट. मेडन षटक एजाजच्या नावानं इथे मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कामगिरी. जय जयकार करत असताना आपल्या टीमसाठी. व्हेरी गुड बॉलिंग. 1 मोर डाऊन. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. 4 विकेट आणि मेडन षटक आलं एजाजचं. व्हेरी गुड बॉलिंग. पहा मित्रांनो, डगआउटमध्ये आपल्याला खुर्च्या ठेवलेल्या आहेत. त्या खुर्च्यांवरती फक्त प्लेयर्स बसतील.
आजूबाजूचे कोणी पाठीराखे जर असतील तर त्यांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन बसा. तिथे आयोजन समितीच्या वतीनं ही सूचना. धावफलकावरती स्थिरावलेलं स्कोअर कार्ड बराच वेळ थांबलंय 29 या आकड्यावरती. 29 ऑन बोर्ड. 29 धावा धावफलकावरती आणि विकेट गेल्यात त्या एकंदरीत 8 विकेट 29 धावा. स्कोअर कार्ड वरती इथे आपण पाहताय तर वनवा लावलाय. एकही फलंदाज थांबायचं नाव घेत नाहीये. एकही फलंदाज मैदानावरती थांबायला पाहत नाहीये. इथे सुद्धा आपण पाहताय पंचांनी बोट केलंय आकाशाकडे. फलंदाज क्रमांक 9 मैदानाच्या बाहेर आणि पंचांनी फलंदाजाला दिलाय चले जावचा नारा. अजून एक विकेट. मच धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई. इथे आपण पाहताय जबरदस्त गोलंदाजी केली जाते. 9 फलंदाज मैदानाच्या बाहेर जात आहेत. 29 या आकड्यावरती लागलेला फुल स्टॉप. धावफलक कशा पद्धतीने इथून पुढे सरकेल. गोलंदाज अखिलेश. इथे सुद्धा आपण पाहताय जागेवरती फलंदाजाला खेळवत असताना पाहायला मिळतोय. फलंदाजाला जागेवरती थांबवून ठेवलंय. इथे हा फुलटोज मिळालाय. फटका जरूर खेचलाय मात्र फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला आडून फेक करेल. एक सिंगल मिळाली. बऱ्याच काळानंतर धावफलकाला थोडंसं पुढे सरकवलं. एक धाब्याच्या मदतीनं स्कोअर कार्ड पुढे सरकेल ते जाऊन पोहोचलं 30 या धावसंख्येवरती. 30 ऑन बोर्ड. अखिलेश काय गोलंदाजी केली जाते. चांगली गोलंदाजी. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबला. निर्धाव येतोय. अमितनं जर चौकार षटकार मारला तर निकेश भोईर यांच्याकडनं 500 रुपये. लास्ट ओव्हर मध्ये आपण आहोत. शेवटचा अंतिम षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना लेग ब्रेक मारा अचूक टप्प्यावरती जबरदस्त गोलंदाजी अखिलेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. व्हेरी गुड बॉलिंग. इथे सुद्धा बॅटची निश्चित आपण पाहताय समोरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न होता. फसला फटका आणि फलंदाज होतोय धावबाद आणि ऑल आउट होत असताना आपल्याला टीम मिळतीये. पहिला संघ ज्याला मान मिळालाय या स्पर्धेमध्ये ऑल आउट होण्याचा. निश्चितच फलंदाज होतोय बाद. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 30 धावा. रोशन 11 ऑल आउट 30. या ठिकाणी ऑल आउट झालेला आहे. 31 धावांचं लक्ष असेल. कशा पद्धतीने चेस केलं जाईल. चला लुजर लुजर दोन्ही संघ आपण टॉस साठी या. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी या. राबिया 11 आणि त्यांच्या विरोधात
11 टीमनं टॉस जिंकलाय. साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. राबा 11 संघानं टॉस जिंकलाय. निकेश भाई टॉस जिंकलाय, काय निर्णय घेताय? आमचा कॅप्टन येतोय निनाद रसाल, सांगतो मी. नक्की नक्की. एक सामना गमावल्यानंतर इथे हा सामना डो ऑर डाय असेल. सामना जिंकणं फार गरजेचं आहे. 5 षटकांची मॅच, कशा पद्धतीनं रणनीती असेल आणि कॉन्फिडन्स किती खाली उतरलाय की आहे कॉन्फिडन्स अजून? नाही, कॉन्फिडन्स तर आहेच. आम्ही रन मारलेले आहे 75, पण आमची बॉलिंग नाही चालली. पण आता 5 ओव्हरची मॅच आहे, आमच्याकडे 5 प्रॉपर बॉलर आहेत. बघूया, समोरची टीम पण चांगलीच आहे आणि प्रसाद पण चांगला प्लेअर आहे. नक्की नक्की. काय बदल टीम मध्ये करताय की सेम टीम सोबत खेळताय? नाही नाही, प्रत्येक टीमला चेंज करावेच आहेत, कारण की प्रत्येकाला 13 प्लेअर खेळवायचेच आहेत आणि ते कसेही बदलावचे आहेत. तसे मी आता बदलवेन. नक्की नक्की. हा एक अतिशय चांगला रूल आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतोय. तुमचा 13चा स्क्वॉड आहे, सगळ्या प्लेयर्सना खेळणं गरजेचं आहे. माझ्यासोबत कॅप्टन आहे शिवशंभो 11. किती प्रेशर आहे एक सामना हरलाय? प्रेशर म्हणजे हा सामना काही पण करून जिंकायचा आहे. दोन्ही संघांना कंपल्सरी आहे, त्यामुळे हा सामना जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न करू आम्ही. नक्की. आम्हाला एक मैत्रीपूर्ण मॅच पाहायला मिळेल की ठसन मैदानाच्या आतमध्ये? थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकला या ठिकाणी राबा 11 टीमनं. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. ऑनगोईंग मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 31 धावांचं लक्ष या ठिकाणी पार पाडलं जात आहे आणि निश्चितच समालोचन कक्षामध्ये आपण थोडंसं परिवर्तन करतो आहोत. आवाज ऐकूयात कल्याण डोंबिवली ग्रामीणचा दमदार आवाज. आणि खऱ्या अर्थानं या संपूर्ण ग्रामीणच्या क्रिकेटला एक ग्लॅमर आणि दमदार आवाज मिळाला. गेले काही वर्ष क्रिकेटच्या मैदानावरती आपल्या नावाची छाप सातत्यानं सोडतोय. रात्री धडाकेबाज गाजवून आलेत. आवाज ऐकूयात कल्याण ग्रामीणचा प्रथमेशजी ठाकूर सर. धन्यवाद. थैंक यू सो मच. चलते मुकाबले की और बेहतरीन गेंद दी है. होल्डर ने पहली गेंद पर चटकाई विकेट आशिक की और उसके बाद ये बड़े आत्मविश्वास के साथ फिलहाल मैदान के अंदर गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं, क्योंकि पहले सत्र में भी हमने देखा होल्डर को जल्दी चलता किया और इस सत्र में होल्डर ने आशिक को जल्दी चलता किया. बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी और अब हमारी. एक और विकेट. 31 रनों का पीछा आसान नहीं होगा मेरे भाई. चलिए, एक और बल्लेबाज मैदान के बाहर. गावला तारा, गरजा शिवाजी राजा. बहुत ही बेहतरीन धुन. खरे तर
ज्या राजानं स्वराज्य स्थापनेचं स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात उतरवलं. आज अगदी आपण पाहिलं तर आपल्या घरासमोर तुळस आणि प्रत्येकी मंदिरावरती कळस. ज्या राजामुळे ते नाव म्हणजे राजा शिवछत्रपती. ना ताज बांधला ना बांधला कोणता महाल स्वतःसाठी, गड किल्ल्यांवरती राजा माझा राहिला नेहमी या जनतेच्या सुखासाठी. जनतेच्या सुखासाठी हिंदवी स्वराज्य संस्थापन करण्यासाठी ज्या राजाने जीवाचं रान केलं तो राजा म्हणजे माझा शिवछत्रपती. ओ ऑन साइड पर इस बार बढ़िया टाइमिंग, मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर ये गेंद, एलपीएल ब्रांडेड 6 रन. संघाचे ओनर्स दिनेश दादा पाटील यांचे इथे शुभागमन झालेले आहे त्यांच्या चिरंजीव सोबत. तर नक्कीच त्यांचे सहर्ष स्वागत आहे, यायचं आहे, वेलकम आहे तुमचं स्टेजवर. स्वागत है सभी आयु मेहमानों का. ओ इस बार इनटू द गैप पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर के निकल गई है 4 रन के लिए. होते जरा आता झालंच पहिल्या बॉलवर आउट. तर रिस्पॉन्सिबिलिटी लेकर खेलना बहुत ज़रूरी था आशिक को इस मुकाबले में. शायद अब तक ये मुकाबला खत्म भी हो जाता अगर आशिक टिकते तो. आशिक की ओर से 500 रुपया नकद इनाम अगर ये बल्लेबाज छक्का दागते तो. बहुत यार बड़ा हिट लगाने का प्रयास फील्डर वहां पर, लेकिन नहीं, गलती कर बैठे. बैकअप है नहीं, अब और रन मिलेंगे. 10 रनों की जरूरत थी, 2 तो मिल चुके हैं भाई. कुल टोटल की बात करेंगे, देखिए अब 23 रनों पर जीत के लिए केवल 8 रनों की जरूरत अभी इस मुकाबले में. ओनली 8 रन रिक्वायर्ड टू विन.
मिस टाइमिंग, गेंद हवा में, फील्डर वहां पर कैच किया है, ड्रॉप, लेकिन रन क्यों नहीं ले रहे बल्लेबाज? कैच ड्रॉप हुआ था, 2 रन आसानी से मुकम्मल हो सकते थे। स्कोरबोर्ड देखिए, स्कोरर मित्र में बताएंगे सिंगल के साथ 24, 24 रन। क्या बात है, क्या बात है। शिव शंभो 11 टीम एनर्जी ड्रिंक ले रहे फिलहाल। हाँ, ध्यान है यहाँ पर, देखिए बाल बाल बचे, वरना अब इसी गेंद पर काम तमाम हो जाता था रोशन 11 टीम का। विनर विनर क्या ये मुकाबला, एक एक मुकाबला जीत कर आई, लेकिन इस मर्तबा रोशन 11 टीम की बल्लेबाजी कुछ उतनी अच्छी हुई नहीं। बल्ले का मोटा सिरा, शॉट थर्ड पर गेंद, 1 रन यहाँ पर मुकम्मल करेंगे। सिंगल के साथ टोटल आगे, कुल स्कोर 25 रनों पर। जीत के लिए अब केवल 6 की जरूरत। भाग्यवान चौहान, चलिए थोड़ा फास्ट के लिए दोस्तों, क्योंकि टाइम लिमिट हमारे पास है। ये मुकाबला जल्दी फिनिश हो सकता था, पर नहीं, गेंदबाज अभी भी होल्डर देखिए मुकाबला छोड़ नहीं रहे। क्योंकि शामा आपको याद होगा कि मुकाबला हुआ था शिवशक्ति कड़ाव का स्वर्गीय जगन्नाथ पीसे के टूर्नामेंट में पिछले साल। 6 गेंद में 1 नहीं हुई थी, लेकिन ये स्ट्रोक ने पूरी तरह से मुकाबले की हवा निकाल दी है। सामना संपलाय, मॅच फिनिश, सामना जिंकलाय। टीम आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये आशिक अँड कंपनी, अर्थातच विजय लायन्स 11 ने विजय मिळवलाय। और चलिए अगले मुकाबले में यहाँ पर टॉस जीतकर गेंदबाजी का निर्णय लिया है राव्या वीर 11 टीम के कप्तान ने। जीता है मुकाबला, 8 विकेट से बड़ी जीत विजय लायन्स 11 टीम की। ढेर सारी शुभकामनाएं टीम विजय लायन्स 11। यस निकेश, गेंदबाजी करने का निर्णय लिया है। अगला मुकाबला